यंदाची उमेदवारी कृष्णराज महाडिक यांना, मग राजेश क्षीरसागर यांचं काय? नमस्कार, मी शुभमराज. तारा न्यूजच्या आणखी एका स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आता महाविकास आघाडी बरोबरच महायुतीमध्येही उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र दिसतंय. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे भाजपकडून कोल्हापूर उत्तर मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अनेक वेळा त्यांनी माध्यमांसमोर आपण निवडणूक लढवणार असल्याचं संकेत दिलेत. फक्त पक्ष आदेशाची वाट बघत असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र महायुतीत दुसरीकडे जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचं काय, असा प्रश्न उपस्थित राहतो. खरं तर कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीचा अपवाद वगळता शिवसेनेचाच दबदबा राहिला आहे. 2009 आणि 2014 साठी राजेश क्षीरसागर हे महाराष्ट्र विधानसभेवर 2 वेळा निवडून आले होते. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या जागेसाठी ते उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार आहेत. शिवाय आमदारकीच्या कालावधीत आणि आताही त्यांनी कोल्हापूरसाठी विविध प्रकारे कोट्यावधींचा निधी आणलाय. दुसरीकडे युवा नेते कृष्णराज महाडिक यांची युवा वर्गात क्रेज आहे. समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी तरुणाईसह आबालवृद्धांमध्ये ही आपल्या कार्याची छाप सोडली आहे. यातच कृष्णराज महाडिक यांनी सरकारकडे पाठपुरावा करून कोल्हापूर शहराच्या रस्ते, गटर आणि इतर विकास कामांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. यापैकी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील 27 प्रभागांना 13 कोटी 90 लाख, तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट असलेल्या 23 प्रभागांना 11 कोटी 10 लाख रुपयांचा विकासाचा निधी दिला आहे. आणि येत्या महिनाभरात या प्रभागात रस्ते आणि अन्य कामांना सुरुवात करण्याचं आपलं नियोजन आहे, असं सांगत त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. मात्र असं जरी असलं तरी राजेश क्षीरसागर हे कृष्णराज महाडिक यांच्यावर वरचढ ठरतायत. जर महायुतीने क्षीरसागर यांना विधानसभेचं तिकीट नाकारलं तर त्यांच्या नाराजीला महायुतीला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे याचा कुठे ना कुठे महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. जेव्हा शिवसेना एकत्र होती तेव्हा दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर राजेश क्षीरसागर यांनी जागा मागितली होती. मात्र महाविकास आघाडीमध्ये युती धर्म पाळत ही जागा जयश्रीताई जाधव यांना देण्यात आली. त्यामुळे गेली 2 टर्म आमदार झालेल्या आणि मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या राजेश क्षीरसागर यांचं तिकीट नाकारल्यानं नाराजी स्पष्ट दिसत होती. अखेर शिवसेना फुटीनंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेले आणि कोल्हापूर उत्तरेच्या जागेसाठी प्रबळ दावेदार ठरले. सध्या कृष्णराज महाडिक यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना अद्यापही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र ऐनवेळी ते कोणता बॉम्ब फोडतील हे सांगता येत नाही. पण कोल्हापूर जिल्ह्यात खातं उघडण्यासाठी महायुतीकडून भाजपने जर कृष्णराज महाडिक यांना तिकीट देऊन राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी नाकारली तर कोल्हापुरातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. लोकसभेचा निकाल पाहता महायुतीला हे परवडणारं नाही.